सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। श्रीरामपूर तालुक्यातील खोकर गावच्या शिवारामध्ये मध्यरात्री कोरपे वस्तीवर बिबट्याने हल्ला करून शेळी फस्त केली आहे। एक शेळी हल्ल्यात जखमी झाली आहे। खोकर परिसरामध्ये अनेक महिन्यांपासून लोकांना बिबट्याचं दर्शन होत आहे। खोकर कोरेगाव रस्त्यालगत पवार यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला। घटनेची माहिती मिळताच वन संरक्षक विठ्ठल सानप दाखल झाले। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावा अशी मागणी परिसरातील राजू चक्रनारायण, सदाशिव पटारे, बाळासाहेब काळे, ज्ञानेश्वर काळे यांनी केली आहे। गेल्या 23 नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी करण्यात आली। पारनेर नगर मतदारसंघातील मतमोजणी करण्यात आली। त्यावेळी महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार काशीनाथ दाते, महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्यात चुरशीची लढत झाली। काशीनाथ दाते यांनी या निवडणुकीत अल्पशा मतांनी बाजी मारली। मतमोजणीनंतर राणी लंके समर्थकांकडून ईव्हीएम मशीन संदर्भात शंका घेण्यात येत होत्या। खासदार निलेश लंके यांनीही दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत पोस्टल मतदानाचा जो कल असतो तोच कल मतदान यंत्रातील मतांमध्येही असतो असा अनुभव असताना यंदाच्या निवडणुकीत हा कल कसा बदलला गेला असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता। या पार्श्वभूमीवर उमेदवार राणी लंके यांच्या वतीने ठराविक मतदार केंद्रावरील मतांची फेरमोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। विनाकारण शिव्या का देतो अशी विचारणा केली। त्याचा राग आल्याने एकास मारहाण केल्याची घटना शहरातील वार्ड नंबर 6 खिल्लारी वस्ती परिसरात सोमवारी घडली। सूरज सतीश जाधव हे भीमनगर परिसरात मावस बहिणीकडे गेले होते। तेथून घराकडे जात असताना त्यांच्या ओळखीचा किशोर निकाळजे शिव्या देत होता। विनाकारण शिव्या का देतो असे सूरज यांनी निकाळजे याला विचारले। त्याचा राग आल्याने किशोर निकाळजे यांनी सूरज जाधव यास मारहाण केली। यावेळी गणेश साळवे, अशोक साळवे, आदेश पवार हे घटनास्थळी पळत आले। त्यांनीही सूरज यास मारहाण केली। किशोर याने ब्लेडने वार केले। सूरजला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला। याबाबत सूरज जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे। महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला घवघवीत विजय मिळाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांची सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या। महाविजयामुळे कोपरगावच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षाही कोल्हे यांनी व्यक्त केली आहे। कोल्हे म्हणाले, भाजपा पक्षाने सलग 3 विधानसभा निवडणुकीत 3 अंकी जागा जिंकण्याचं कसब सिद्ध केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्री व संविधानानुसार संपूर्ण देशाची लोकशाही टिकून आहे। देशात विविध धर्म, संप्रदाय, भाषा, चालीरीती असतानाही सर्वांमध्ये एकात्मता अबाधित ठेवण्याचं काम संविधान करत आहे। संविधानाने देशात अद्वितीय रीतीने लोकशाही शासन व्यवस्था दृढ केली आहे। त्याचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे असं प्रतिपादन आमदार काशीनाथ दाते यांनी केलं। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। सासरी होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाप्रकरणी विवाहितेने रावरी पोलीस ठाण्यात श्रीरामपूर स्थित पती व सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। सविता रामेश्वर शेंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे। 2021 मध्ये रावरी येथे माहेरच्या लोकांनी थाटात विवाह करून दिला। 1 लाख रुपये हुंडा व 10 ग्रॅम सोन्याची अंगठी देऊन रामेश्वर शेंडे यांचा विवाह झाला।
मांडवे येथे सासरच्या लोकांनी 8 दिवस चांगले नांदविल्यानंतर लग्नात मानपान दिला नाही, तसेच चारित्र्यावर संशय घेत छळ सुरू केला। त्यानंतर पतीने मामाच्या मुलीबरोबर लग्न करायचे आहे असं सांगत घटस्फोट देण्याची मागणी केली। आई वडिलांकडून 1 लाख रुपये व हुंड्यातील 50,000 रुपये आणण्यासाठी दबाव आणला। त्यांनी मारहाण केली। पती दारूच्या नशेत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करत असे फिर्यादीत नमूद आहे। कर्जत कुळधरण रस्त्यावर दुर्गाव फाटा येथून पुढे जात असणाऱ्या कर्जत श्रीगोंदा गाडीला समोरून येणाऱ्या पिकअप गाडीने कट मारला। यावेळी एसटी ड्रायव्हरने तत्काळ एसटीवर नियंत्रण मिळवले, मात्र एसटी रस्त्याच्या खाली घसरली। पलीकडे मोठा खड्डा होता। चालकाच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली। एसटी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले। विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना ही बस घेऊन येत असताना हा अपघात झाला। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता खराब असून त्यावर खड्डे पडले आहेत। या परिसरात खराब रस्त्याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना अशा पद्धतीने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची याकडे ठेकेदार अतिशय निकृष्ट प्रतीचे काम करीत असून बांधकाम विभागाने अधिकारी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला। महाराष्ट्रात महायुतीच्या लाटेत अनेक दिग्गज नेत्यांचे पराभव झाले। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, राजेश टोपे आदी नेत्यांना पराभवाची धूळ चाकावी लागली। विधानसभेत ज्यांचा कायम दरारा असायचा त्या बच्चू कडू यांनाही धक्कादायकरित्या पराभवाला सामोरे जावं लागलं। बच्चू कडू यांनी 4 वेळा अपक्ष म्हणून विधानसभेत पाऊल ठेवलं होतं। यंदा 5व्यांदा आमदार होण्यास ते उत्स्फूर्त होते, परंतु भाजप उमेदवारांनी त्यांना आसमान दाखवलंय। दरम्यान पराभवानंतर बच्चू कडू राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांचा बुलढाण्याच्या शेवगावमध्ये मेळावा घेणार आहेत। सत्ता की सत्तेच्या बाहेर, झेंडा की सेवा याचा निर्णय बच्चू कडू घेणार आहेत। त्याआधी बच्चू कडू यांच्या नावाला विरोध केला जात आहे। भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बच्चू कडू यांना महायुतीत घेऊ नये अशी भूमिका मांडली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिक हे एकनिष्ठ आहेत, कोणीही तुटणार नाही। ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी स्वइच्छेने जावे। राठोड परिवाराच्या किंवा कोणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवून जाऊ नये। नागरिकांना सगळ्यांचं सगळं माहीत असल्याचा टोला शिवसेना युवा सेनेचे प्रदेश सहसचिव विक्रम राठोड यांनी पक्ष सोडल्याची भाषा वापरणाऱ्यांना लगावलाय। विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत ज्यांनी गद्दारी केली त्यांना आपण खुलेपणाने बोललो, तोंडावर त्यांना खडे बोल सुनावले। याबाबत लपून छपून असं काहीही नाही, पण ते विधानसभासाठी नव्हते आणि नाही। आम्ही सर्व शिवसैनिक, नेते मंडळी आणि कार्यकर्ते एक आहोत। आगामी सर्व निवडणुकींचा सक्षमपणे सामना करण्यासाठी सज्ज आहोत असं राठोड यांनी म्हटलंय। मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला ट्रकने धडक दिली आहे। या अपघातात 3 जण जखमी झालेत। ही घटना कोपरगाव तालुक्यातील पेडेगाव शिवारात 12 नोव्हेंबर रोजी रात्री घडली आहे। त्यानंतर 15 दिवसानंतर गुरुवारी तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।